नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता आम्ही आहोत रोवानियामीमध्ये. सो टेम्परेचर अँड टाईम चेक. आत्ता वाजले आहे साधारणपणे 1:10 कमी आहेत आणि टेम्परेचर आहे 0 डिग्री, बट फील्स लाईक -3 वगैरे आहे. तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ बघितला नसेल, आम्ही इथे कसं पोचलो रोवानियामीला येण्यासाठी आम्ही सांता क्लॉज ट्रेन घेतली होती हेल्सिंकीवरून, तर तो व्हिडिओ नक्की बघा. तो याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच. बट सध्या आम्ही रोवानियामीमध्ये आहोत आणि झालं आहे असं की आमचं जे एअरबीएनबी आहे ते आम्हाला मिळणार आहे 3 वाजता. सो आमच्याकडे अजून एक 1.5-2 तास आहे. सो तशीच सिटीज छोटी आहे रोवानियामी, खूप मोठी अशी नाही आहे. सो आम्ही विचार केला की बॅगा ठेवून थोडंसं एक्सप्लोअर करावी सिटी. सो बॅगा आम्ही ट्रेन स्टेशनवरच ठेवल्या आहेत. तिथे लॉकर्स वगैरे असतात. सो लॉकर्समध्येच आम्ही बॅग्स ठेवल्या आहेत आणि आम्ही आत्ता चालतो आहे. सो तुम्ही बघू शकता, मी कॅमेरा फिरवतो. फक्त आणि फक्त हा सगळा असा बर्फ आहे खूप. सो हा ॲक्च्युअल बर्फ आहे, म्हणजे असं नाही हा कशावर साठलेला आहे किंवा काय, बट असा बर्फाचा हा डोंगर आहे, थप्पी लागली आहे बर्फाची एक. वेदर ओव्हरकास्ट आहे, ठीक आहे, बट 0 डिग्री आहे. सो लेस दॅन काय हेल्सिंकी किंवा टॅलिन म्हणायला काही हरकत नाही. बट फिरता येतं, म्हणजे असं एकदम थंडी वाजते होडी भरते असं नाही आहे. सो आम्हाला आता एक इंडियन रेस्टॉरंट सापडलं आहे. सो आम्ही तिकडेच चाललो आहे आत्ता खायला, कारण की 2-3 दिवस झाले इंडियन काही खाल्लेलं नाही आहे आणि ते होतं अवेलेबल. सो आम्ही तिकडेच जातो आहे खायला. बघू आता मागे किती सारा स्नो आहे, डोंगर आहे. सो येस, आणि संध्याकाळी आमची नॉर्दर्न लाईट्सची टूर आहे. सो नॉर्दर्न लाईट्सच्या टूरसाठी आम्हाला 8 वाजता एका ठिकाणी जायचं आहे. तिथून आमची एक 4.5-5 तासाची टूर आहे. सो होप सो दिसतील आज लाईट्स, कारण की थोडे बादल आहे. बट आय डोंट नो, संध्याकाळपर्यंत जर कंडिशन झाली व्यवस्थित तर मे बी दिसण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. सो लेट्स सी. सो स्टे ट्यून आणि भेटू लवकरच. एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आहे, त्याचं नाव आहे करी मसाला आणि चांगलं आहे. बुफे सिस्टीम आहे इथे. सो एक व्हेज एक नॉनव्हेज आम्ही घेतलं आहे. सो अराउंड 23 युरो वगैरे झाले दोघांचं मिळून. सो या इट्स प्रिटी गुड. आता आम्ही सूप आणि पहिले करतो आहे. नॉर्मल डिशेस आहे, चिकन टिक्का मसाला, राजमा वगैरे असे. बट बुफे आहे, सो म्हणू शकतो खाऊ शकता तुम्ही. सो नो प्रॉब्लेम इन दॅट. सो आणि असा हा सगळा ॲम्बियन्स आहे. सो बरं वाटतं आहे खूप दिवसांनी, 2-3 दिवसांनी इंडियन खाऊन. सो आम्ही खाऊन आता एअरबीएनबी चेक इन करू आणि थोडा आराम करू आणि संध्याकाळच्या ॲक्टिव्हला निघू. सो आत्ताच आम्ही आलेलो आहोत करी मसाला या रेस्टॉरंटमधून खाऊन आणि खूप छान टेस्ट होती. म्हणजे आम्हाला दोघांनाही वाटलं नव्हतं की एवढ्या नॉर्थला येऊन, लॅबलॅबमध्ये येऊन आम्हाला इंडियन खायला मिळेल. मी बघितलं ते रेस्टॉरंट, बट चवीचा थोडा आम्हाला डाऊट होता. बट आपलं प्युअर ॲथेंटिक टेस्ट होती त्याची. आणि गोष्टी पण बऱ्याच होत्या. एक बुफे 13.90 युरोला आहे. सो 13.90 तुम्ही काही खा, व्हेज खा, नॉनव्हेज खा, काही खा. 13.90ला एक बुफे आणि दोन्ही ऑप्शन होते, व्हेज नॉनव्हेज. सो व्हेजमध्ये होता राजमा, त्यानंतर मिक्स व्हेजिटेबलची सब्जी आणि स्पिनॅच करी. सो 3 ऑप्शन्स व्हेजमध्ये होते आणि नॉनव्हेजमध्ये बीफ करी होती, देन चिकन मद्रास होतं आणि चिकन बटर मसाला होता. तो पण खूप छान होता. आणि बाकीचं राईस, नॉट रोटी बट नान, पापड, चिकन बॉल्स होते, म्हणजे आपले मोठमोठे असे असतात चीज बॉल्ससारखे चिकन बॉल्स, ऑनियन रिंग्स आणि पापड, सलाड आणि काय अनलिमिटेड कोल्ड ड्रिंक्स. तो स्प्राईट होतं, कोक होतं, फॅन्टा होता, अजून एक काहीतरी होतं, कॉफी पण होती. आणि ते ओनर प्रत्येक कस्टमरला आपली मँगो लस्सी ॲज अ कॉम्प्लिमेंटरी देत होते. त्यामुळे इट्स लाईक रिअली ऑसम. आणि आम्ही आता खूप जेवलेलो आहोत. आणि हे हॉटेल बेसिकली सिटी सेंटरपासून जवळ आहे बसनी. सो हे बघा, हे असं आहे हॉटेल करी मसाला.
सो इथे नेपालियन कुझिन, नेपालियन तर काही सापडलं नाही, बट इंडियन कुझिन आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की 13.90 युरोला त्याचा आजचा तर तरी रेट होता. सो या अशा कॉर्नरवर ते हॉटेल आहे. सो आम्ही आत्ता जस्ट खूप खाल्लं आहे, त्यामुळे आता आम्हाला परत जायचं आहे आमच्या बॅगा घ्यायला स्टेशनवर, आणि तिथून परत आम्हाला जायला लागेल एअरबीएनबीला. सो थोडासा वॉक आहे. वेदर अजून पण क्लिअर नाही आहे झालं, ढगाळच आहे, बट मूविंग आहे. सो आय होप रात्रीपर्यंत ते क्लिअर होतील. सो आता आम्ही बॅग घेऊन भेटूया एअरबीएनबीमध्ये. सो हे एक सँटा क्लॉज हॉटेल आहे, वन ऑफ द बिगेस्ट हॉटेल म्हणता येईल. आणि हा बघायला गेलात तर हा रोवानियामी सिटी सेंटरचा एरिया आहे सगळा. हा सगळा इकडून परत इकडे इथे सगळ्या मोस्टली ॲक्टिव्हिटीजचे ऑफिसेस आणि त्यांचे प्राईस किंवा तुम्हाला ते सांगू शकतात की कुठल्या ॲक्टिव्हिटीज कधी आहेत वगैरे वगैरे. सो तुम्ही इथून पण जेव्हा तुम्ही रोवानियामीमध्ये याल तेव्हा पण इथे तुम्ही बुक करू शकता, बट आय डोंट नो थोडेसे कॉस्टली जातील, म्हणजे तुम्ही ऐन मोमेंटला बुक करताय आणि जर त्याच्या विंटर ॲक्टिव्हिटी असतील तर त्या आणखीनच महाग जातील. सो येस, हा सगळा सिटी सेंटरचा एरिया आहे. हो, ही एक आम्हाला गोष्ट दिसली इथे. सो तसं मगाशी म्हणलं मी, रोवानियामी हे सँटा क्लॉज विलेज आहे. सो सँटा क्लॉज विलेज प्रत्येक आय गेस नॉर्डिक कंट्रीमध्ये एखादा असतंच की जिथे असं म्हणतात की सँटा क्लॉज इथे जन्मला आहे, सँटा क्लॉजचं हे गाव आहे, तो सँटा क्लॉज येतो वगैरे वगैरे. तसं हे फिनलँडमधलं एक आहे रोवानियामी. आणि आत्ता मी रोवानियामी सेंटरला आहोत, तर तिथे तुम्ही बघू शकता की इथे मीट सँटा हिअर. सो इथे आतमध्ये एक ॲक्च्युअल सँटा बसलेला असतो. ऑफकोर्स तो ह्युमनच असतो, बट सँटाच्या वेशामध्ये, आणि तिथे जाऊन तुम्ही फोटो काढू शकता त्याच्याबरोबर. इट्स लाईक मेमरी केम, सँटाला भेटलो वगैरे वगैरे. पण इट्स अ फन ॲक्टिव्हिटी ॲक्च्युली. बट आम्ही इथे आज जाणार नाही आहोत, कारण की उद्या आम्ही जाणार आहोत सँटा क्लॉजच्या ॲक्च्युअल विलेजला. तिथून एक 10 किलोमीटरवर आहे ते. सो तिथं विलेजच आहे आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण तिथे आहेत, हस्की राईड, रेंडियर राईड वगैरे वगैरे. सो तिथे पण सँटा बसतो आणि सँटाची वाईफ पण बसते. सो आम्ही दोघांनाही उद्या भेटणार आहोत. सँटा क्लॉजला नक्कीच भेटू. सँटा क्लॉजच्या वाईफचं आय डोंट नो वर्थ आहे की नाही आहे. टाईम आणि टाईमवरच मेनली डिपेंड आहे ते भेटायचं नाही भेटायचं. बट सँटा क्लॉजला नक्की भेटणार आहे. सो आम्ही इथे जात नाही आहोत. पण हा एक चांगला एक ऑप्शन आहे, बिकॉज यु नो की तुम्ही जर रोमानियामध्ये आलात आणि तुम्हाला जमलं नाही तिकडे जायला मेन सँटा क्लॉज विलेजला, तुम्ही इथे येऊन सँटा क्लॉजबरोबर फोटो काढू शकता आणि यू कॅन से सँटा क्लॉजला भेटलो. सो हा पण एक अल्टरनेट ऑप्शन आहे की चांगला आहे. सो तुम्ही इथे पण येऊ शकता. आणि हा कम्प्लीट सिटी सेंटर एरिया आहे. सिटी सेंटरच्या अगदी बाजूलाच आहे ते. आता हे थोडंसं नाही टेम्पररीच असणार आहे, परमनंटच असेल. आणि याची खूण म्हणजे हा एक टॉवर आहे जी टाईम आणि टेम्परेचर दाखवतात. त्याच्या एक्झॅक्टली हा बरोबर समोर आहे. सो आम्ही आता बाहेर पडलो आहे टूरला जायला. बघू शकता कसलं मस्त डेकोरेट केलं आहे. स्टील अजून क्रिसमस ट्री आहे इथे. सो क्रिसमस वाईब्स पण आहेत थोडेफार. टेम्परेचर एवढं नाही आहे, +1 आहे टेम्परेचर, सो नॉट मच. आणि मी आत्ता त्या टूर्सच्या ऑफिसच्या इथं चाललो आहे. तिथून आमचा पिकअप आहे आणि होप सो आज आम्हाला दिसतील. सो लेट्स सी दिसतात का नाही दिसतात नॉर्दर्न लाईट्स, बट लेट होप फॉर द बेस्ट. सो नॉर्दर्न लाईट्स म्हणजे काय आणि ते कसे तयार होतात तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. सो आपल्या सूर्याच्या पृष्ठभागावरनं प्लाझ्मा हा इमिट होत असतो. प्लाझ्मा म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज पार्टिकल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन हे सूर्याच्या पृष्ठभागावरनं इमिट होत असतात. आपल्या अर्थच्या भोवती एक कंप्लीट मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं असतं की जे आपल्याला या अशा हानिकारक किरणांपासून बचाव करत असतं आपला. सो हा जेव्हा प्लाझ्मा, ज्याला मराठीमध्ये सौर वारा असं म्हणतात, हा जेव्हा मॅग्नेटिक फील्डच्या जवळ येतो तेव्हा ते डेव्हिएट होतात किंवा डेव्हिएट होऊन ते अर्थच्या साऊथ आणि नॉर्थ पोलकडे जातात. सो साऊथ आणि नॉर्थ पोलला मॅग्नेटिक फील्ड एवढं कार्यरत नसतं,
त्यामुळे ते तिथल्या मॉलिक्युल्स बरोबर रिॲक्ट होऊन कलर इमिट करतात आणि हाच तो कलर असतो, त्याला आपण म्हणतो लाईट्स तर किंवा नॉर्दर्न लाईट्स. जर तुम्ही नॉर्थ पोलला जर बघत असाल तर हे फक्त हा फेनॉमेनॉन साऊथ पोल आणि नॉर्थ पोललाच दिसतो. कधी कधी सेंटरला पण दिसतो, पण तेव्हा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग नसतं. सो हा जर तुम्ही फेनॉमेनॉन जर साऊथ पोलला बघितलात किंवा बघत असाल तर त्याला म्हणतात ॲरोरा ऑस्ट्रियालिस. आणि हाच जर सेम फेनॉमेनॉन जर तुम्ही नॉर्थ पोलला बघत असाल तर त्याला म्हणतात ॲरोरा बोरियालिस. सो त्याला अशी ही 2 नावं दिलेली गेली आहेत. आणि आपल्याला नॉर्मली लाईम ग्रीन चा सारखा कलर दिसतो की जो बेसिक कलर आहे नॉर्दर्न लाईट्सचा, की जो तुम्ही जर तुम्ही नॉर्थ साईडला गेलात अर्थच्या तर तुम्ही तिथे तो बघू शकता. आणि सिमिलरली तुम्ही हे सेम एक्सपिरियन्स करू शकता साऊथ पोलमध्ये. सो या डायग्राममध्ये मी दाखवलं आहे की कसे हे प्लाझ्मा तुम्ही बघू शकत असाल की हा सूर्यापासून इमिट झाला आहे आणि तो हळूहळू आपल्या मॅग्नेटिक फील्डकडे येतो आहे. मॅग्नेटिक फील्डकडे आल्यानंतर तो डेव्हिएट झाला आणि डेव्हिएट होऊन तो अर्थच्या नॉर्थ आणि साऊथ पोलला गेला आणि दे आर इमिटिंग द लाईट्स. आणि त्या लाईट्सलाच आपण नॉर्दर्न लाईट्स किंवा बोरियालिस किंवा आणि ऑस्ट्रियालिस म्हणतो. सो ह्याचे खूप सारे कलर्स इमिट होतात. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून नंतर बघू शकता की मेनली लाईम ग्रीन कलर असतो. रेड, व्हायलेट, पिंक आणि ब्लूसुद्धा कलर दिसतात. डिपेंड्स अपॉन तुम्ही कुठे आहात, त्याची इंटेन्सिटी किती आहे, KP इंडेक्स वगैरे खूप सारे प्रकार असतात. जास्त मी डिटेलमध्ये जात नाही, पण हे असे ते लाईट्स दिसतात. हा आमचा आहे फर्स्ट स्टॉप. बट इथे खूप अंधार आहे, त्यामुळे तुम्ही काहीच बघू शकत नाही. आणि या हॉरिझॉनवर नॉर्दर्न लाईट्स नॉर्मली दिसतात. बट सध्या ॲटमॉस्फिअर क्लाउडी असल्यामुळे नो लक सो फार. बट या मी नेक्स्ट पॉईंटवर जेव्हा जाऊ तेव्हा तिथले मी तुम्हाला अपडेट्स देत राहीन. सो सेकंड लोकेशन स्टील नो लाईट्स, फक्त अंधार आणि अंधार आणि अंधार. सो आता जस्ट आलो आम्ही नॉर्दर्न लाईट्सच्या टूरवरून. दिसले तर नाहीत, सो काही करू शकत नाही, कारण की आम्ही 3-4 ठिकाणी गेलो. वेदर सगळीकडे क्लाउडी होतं आणि त्या टूर गाईडने कॅमेरा पण आणला होता. कॅमेऱ्याने बघू शकतो आपण क्लाउड्सच्या वरती जर असतील तर, इफ क्लाउड्स आर थिन. बट सोलार इंडेक्स किंवा KP इंडेक्स जो होता तो लो होता, त्यामुळे दिसले नाहीत. बट एनिवेज काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही एका हटमध्ये मस्तपैकी शेकोटी काइंड ऑफ करून त्याच्यावर हॉट चॉकलेट वगैरे पिलं ते खाल्लं थोडंसं, तर तो पण एक्सपिरियन्स चांगला होता. बट लाईट्स तर नाही दिसले. बट एनिवेज हा नॅचरल फेनॉमेनॉन आहे, आपल्या काहीच कंट्रोल नाही आहे याच्यावर. सो दिसले तर नाही आहेत. सो लेट्स सी. आम्ही आता आणखीन एका लोकेशनला जाणार आहे सोमवारी. सो होप्स तिथे दिसतील. आणि त्याच्या अगोदर उद्या आम्ही जाणार आहोत सांता क्लॉज विलेजला. सो हा व्हिडिओ इथंच थांबू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा, कारण की आम्ही भेटणार आहोत सांटाला.